जानकी जीवन स्मरण जय जय राम. आपला काल ज्ञानाचा विषय चालला होता ना. ज्ञानाचा विषय आता संपवतो आज आणि पुढची ओळी घेतो. सत्पुरुषाला ब्रह्मज्ञानी असं म्हणतात. आपण सगळे ब्रह्मज्ञानी होणार आहोत त्याशिवाय नाहीचे. आता कोर्स किती वर्षाचा आहे? बहुनाम जन्मना म्हणते, अनेक जन्माचा आहे. ब्रह्मज्ञानाची गंमत अशी आहे, उपनिषदात मंत्र आहे, ब्रह्मवित् ब्रह्मैव भवति. बरं का? म्हणजे जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्मच होतो. उलट असं त्याचं कॉन्ट्रॅक्ट लॉजिकमध्ये म्हणजे उलट करायचं. तर जो ब्रह्मवित आहे तो ब्रह्म होतो, तर जो ब्रह्म आहे तोच ब्रह्मवित होऊ शकेल. बरं का? मग हे काय आहे? आपण काल एक ज्ञान पाहिलं, त्याला स्मृती लागते, इंद्रिय लागतात. पण हे ज्ञान काय आहे? हे ज्ञान निराळ आहे. म्हणून ज्ञानाचे 3 प्रकार आहेत. पहिलं असेल तर इंद्रियांचं ज्ञान, त्याला इंद्रिय प्रत्यक्ष असं म्हणतात. काय त्याचं महत्व आहे जगामध्ये? तुम्ही पाहताना विज्ञान विज्ञान जे म्हणतात, काय विज्ञानाची तारीफ आहे, खरोखर तारीफ आहे. इतकं जगात विज्ञान कुठेही आजपर्यंत झालेलं नाही. उगी वेदांच्या गप्पा मारू दे, हे विज्ञान वेदात नाही. सूर्याचं ग्रहण झालं त्यावेळेला इतके फोटो घेतले त्याचे. एका पूर्वी होतं हे मला सांगा. दुसरी गोष्ट बघा, तुमचं काहीतरी हाड मोडलंय. बरं मोडलंय का नाही, कसं मोडलंय हे काय तुमचं वैद्यशास्त्र सांगतं? चरक आणखी तुमचे हे सांगतात नाही. त्याला तो फोटो काढतो. विज्ञानाचं काम आहे. बरं, अहो हे कशाला? आपल्याला उकडतं तेव्हा एवढे पंखे लावतो आपण, हे कुठे? पूर्वीचे पंखे तुम्हाला माहिती आहेत ना? तो एक माणूस असे अधिकाऱ्याला, आणि मोठा पंखा त्याला झालं लावलेले, तो दुरी हलवीत बसायचा नाही का? माझ्या म्हणण्याचा हेतू काय आहे? हे सगळं कशावर अवलंबून आहे? इंद्रियांच्यावर अवलंबून आहे. इंद्रियांची शक्ती शतपट वाढवलेली आहे. ऐकण्याची काय, पाहण्याची काय. आम्ही टीव्ही पाहताना तुम्ही तो संगणक कॉम्प्युटर पाहिलाय ना, मलाही कल्पना, त्याच्यामध्ये मेमरी असते म्हणे. बरं का? तर मी एका पेपरमध्ये वाचलं, मिड पेपर आहे, त्याच्यामध्ये की एक लबाड मनुष्य एका दुकानात नेहमी जायचा. तेव्हा त्याची लबाडी जेव्हा ध्यानात आली तेव्हा ती त्या कॉम्प्युटरच्या मेमरीत घालून ठेवली की हा मनुष्य असा आहे. पुढे वर्ष 2 वर्षांनी तो गेला आणि त्यांनी आपलं नाव सांगितलं. आम्ही तुम्हाला माल देणार नाही. का? त्यांनी कॉम्प्युटरला ती मेमरी ही केली, दाखवलं तुम्ही लबाड आहात. काय मला हे सगळे चमत्कार आहे. कृष्णमूर्ती म्हणाले ते बरोबर आहे. आणखी 25 वर्षांनी माणसाचा मेंदू कायम राहणार नाही. माणसाच्या मेंदूला कामच राहणार, म्हणजे माणूस आपण म्हणतो तो राहणार. बरं का? सांगण्याचे हेतू मला काय, आपल्याला हे ज्ञान. पण हे सुद्धा अपुरं आहे. इंद्रिय जर बंद पडलं तर काय करायला? आपण डोळाच गेला तर काय करायला? नाही का? डोळा आहे तोपर्यंत शक्ती वाढवू शकाल, पुढे नाही. म्हणून त्याच्या पुढे ज्ञान आहे, ते अनुमानाचं ज्ञान आहे. बरोबर? अनुमान म्हणजे कसं? मी आपल्याला काल एक सुचवलं, काय फार खोलात गेलो नाही. समजा एक चोर चोरी करायला आलेला आहे आणि घरामध्ये म्हणजे माणसं होतीच, चोरी करायला आला, दार बंद आहे. तो चोर काय करतो? अनुमान करतो. मग ती माणसं निजलेली असतील, मग आपल्याला ते बरोबर
की हे काय जागा आहे ती शोधून काढता येईल. सगळं अनुमान. दिसतंय काय? समुद्र नुसतं बंद दार दिसतंय, पण आतमध्ये काय आहे सगळं याचं अनुमान करतो. पण याचं उत्तम उदाहरण आहे की समजा तुमचं डोकं दुखतंय आणि डॉक्टरला दाखवलं, तर डॉक्टर तिने हे झालंय का, ते खाल्लंय का, आमचं झालंय का, जागरण आहे का, ब्लड प्रेशर आहे का करून मग तो अनुमान करतो की हे असं. अनुमानाचं ज्ञान फार जबरदस्त आहे. हे सगळे ग्रंथ सगळे अनुमानाचं ज्ञान आहे. बरं, प्रत्येक ठिकाणी अनुमान आहे. त्याला इंग्लिशमध्ये हायपोथेसिस असं म्हणतात. आपल्याकडे इंडक्शन नव्हतंच बरं का, सायंटिफिक मेथड, त्यामुळे आपल्याकडे हे नव्हतं त्याला. तेव्हा अनुमानाचं ज्ञान किती विलक्षण आहे. समजा तुम्ही एका वकिलाला केस दिली, तो कायदा पाहतो आणि अनुमान लढवतो, तुम्ही जिंका लागेल न जिंका. अनुमान याच्या पलीकडे ज्ञान, ते आप्तवाक्याचं ज्ञान आहे, ज्याला शब्दज्ञान म्हणतात ते ज्ञान. म्हणजे कसं, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे ते बरोबर असलं पाहिजे. आपल्याकडे वेदांना जे महत्व आहे ते वेदांना नाहीये, उपनिषदांना महत्व आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीचं वर्णन करताना, विद्येची देवता ना ती, काय सुंदर वर्णन आहे बघा. म्हणाले, देवा तूच गणेश. सुरुवात अशी आहे ना, ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्य. आद्य या शब्दाचा अर्थ असा आहे, आपण जेव्हा विचार करतो, ग्रंथ आता लिहायचा म्हणजे विचार, आपण जेव्हा विचार करतो त्याला कालाची मर्यादा असते, सुरुवात आणि अंत. म्हणून कालाला त्यांनी असं दाखवलंय की हा जो परमात्मा आहे, ज्याचं वर्णन ज्ञानेश्वरीत करायचं आहे, तो आद्य म्हणजे कसा आहे, काहीच नव्हतं तेव्हा जो होता तो आद्य. ते मराठीचं आद्य म्हणजे भाषांतर करायचं नाही, इंग्लिशमध्ये त्याला फार विशेष शब्द आहे, प्रायमॉर्डियल. प्रायमॉर्डियल म्हणजे काही नव्हतं तेव्हा जे होतं ते, तिथून सर्व सुरुवात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. कसा आहे हा आत्मा, तर वेदांनी प्रतिपादन करायला योग्य असा, ज्ञानाचं मूळ असल्यामुळे प्रतिपाद्य. बरं का. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. अहो याचं ज्ञान कसं होतं, म्हणून मी हे ओळी सांगतोय बरं का. कसं होतं याचं ज्ञान, स्वसंवेद्य. त्याला दुसरं लागत नाही, आपल्यालाच तो जाणतो. याचं उत्तम उदाहरण असं की आपण जिवंत आहोत ना. हा, कधी संशय आहे तुम्हाला, समजायचं एखादा अगदी मोठ्यातला मोठा डॉक्टर म्हणून लागला, गाडी तपासली, अहो तुम्ही जिवंत नाही. 1000 वेळा सांगू दे, खरं वाटेल नाही वाटणार. मग एक उदाहरणच सांगतो आपल्याला. इथे शेडली होते बरं का, गुजराती शेडली. त्या याच्या मार्केटमध्ये, मूळजी जेठा मार्केटमध्ये व्यापारी होते. तेव्हा भक्त, फार भक्त, म्हणजे त्यांनी आपला ड्रायव्हर ठेवला का, तो मराठी ड्रायव्हर, आणि तो त्यांना नाथ भागवत वाचून दाखवायचा, जप करायचे पुष्कळ बरं का. तेव्हा त्यांना हार्ट अटॅक आला. तेव्हा मुंबईमध्ये एक डॉक्टर होते, डॉक्टर राव म्हणून, ते त्यांच्याजवळ बसून होते. त्यांना की नाही अतिशय आशक्तपणा आला होता, डोळे उघडे होते, पाहत होते सगळं चाललंय. बायका, त्याची बायको रडत होती, मूल बाळ नव्हतं त्यांना, बायको रडत होती, बाकीची मंडळी तोंड लांब करून बसलेली सगळी. आणि तो सांगत होता की मी शुद्धीवर आहे, मला बरं आहे, पण बोलण्याची शक्ती नव्हती, आणि तो मरायला लागला म्हणून रडत होते बाकीची. तर तो सांगत होता बरं झाल्यावर की मला किती जरी ते मी मेलोय म्हटलं तरी मला मृत्यू नव्हता. ही स्वसंवेद्यता बरं का. आत्मरूपा. देवा तूच गणेश. हा गणेश कसा आहे,
सकल मती प्रकाश, सर्वांच्या बुद्धीला प्रकाश देणारा असा आहे, बरं का. तेव्हा हे जे प्रकाश देणं आहे ना, हे अनुमानाचे पुढे. म्हणून प्रत्यक्ष, इंद्रिय प्रत्यक्ष, नंतर अनुमान, इन्फरन्स त्याला म्हणतात, रिझनिंग, आणि त्याच्या पुढे शब्द. शब्द म्हणजे ज्ञानी पुरुषांनी आपला अनुभव जो सांगितलेला आहे तो उपनिषदामध्ये आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीचं वर्णन संपवताना त्याच्या मुकुटावरती जी सुगंधी फुलं आहेत ती उपनिषद आहेत. ते मुकुटी कुसुमे सुगंधी भरे, बरं का, चित्ताजी आहे. तेव्हा हे जे ज्ञान हे काय आहे, स्वसंवेद्य आहे, तादात्म्यानी आहे, ते होऊनच ते आहे. त्याला अतींद्रिय प्रत्यक्ष असं म्हणतात. ते प्रत्यक्ष ज्ञान आहे. एक समर्थांचा अभंग, देव पाहिला रे मी पाहिला. हा, देव पाहिला, तिला या डोळ्याने पाहिला. त्यांनी महाराज पांगारकरांनी महाराजांना प्रश्न विचारला की आपण देव पाहिलाय का? होय म्हणाले. पण ज्या डोळ्यांनी तुम्ही जग पाहता त्या डोळ्यांनी परमात्मा दिसत नाही. हा, बरं का, तो चर्मचक्षू नव्हे, तो ज्ञानचक्षू आहे. महाराज बोलले नाहीत, पण असा. तेव्हा हे सगळं कशा करता करायचं? ज्ञानचक्षू उघडण्याकरता. बरं का, हे मी काय सांगतोय आपल्याला, आपल्याला मिळवायचंय काय? नामस्मरण करा, ध्यान करा, अंक करा, बंद करा, ज्ञान मिळवायचं, आत्मज्ञान मिळवायचं आहे. मी कोण आहे याचं ज्ञान मिळवायचं, बरं का. आता हे मिळवायला खूण काय आहे? ते मिळालं बा, याची खूण काय आहे? ज्ञानाची गंमत अशी आहे, अज्ञान संपूर्ण नाहीच झालं की ज्ञान आहे, नाही तर अर्धवट. तुमच्या आमचं आहे नाही का? काय मग काय झालं कोणा ठेवू, ते कशामुळे झालं काय कोणा ठेवू. तर ते ज्ञान कसं आहे, अतिशय निश्चयात्मक आहे. इंग्लिशमध्ये त्याला सर्टन्टी म्हणतात. संशय नाही त्या ज्ञानाबद्दल, बरं का, त्याला अगदी खरं आणि अनुभवाचं आहे. असं दुसऱ्यांनी सांगून होणार नाही. गुरु केवढाही मोठा असू दे, ज्याचा अनुभव तुम्हाला उपयोगी पडायचा नाही, हे शब्दज्ञान आहे. तुमची श्रद्धा नसेल, पण तुम्हाला स्वतःलाच ते घ्यावं लागेल. मी काय लांबत नाही. हा, मग हे जर मिळवायचं असेल तर ज्या मनाच्या अवस्थेमध्ये त्या गुरुला ज्ञान झालं, ती अवस्था मला आली पाहिजे, नाही का. समजा एक बाईला 2-3 मुलं आहेत, त्यात एक मुलगी आहे. हो, बरं, मला आठवण झाली. महाराज एक उदाहरण द्यायचे. एका माणसाला 2 मुली आणि मोठ्या मुलीचं लग्न झालं. धाकटी मुलगी बरीच अंतर होतं त्याच्यामध्ये, लहान होती. आणि ती घरी आली, बाळणपणाला घरी आली. घरी आली, सुंदर मूल झालं. मूल झाल्यानंतर ती मुलगी, लहान मुलगी रुसली एकदा, बरं का. आता ते लहान मूल सगळे घरातले कौतुक करायचे, ती मुलगी रुसली. आईच्या आपण झालं काय? त्यामुळे तुम्ही त्या मुलीचे लाड करता, म्हणजे बहिणीचे लाड करता. अगं पण म्हणजे काय? ते म्हणजे मला तसं मूल द्या. ते म्हणजे शक्य आहे का? तिला ती अवस्था आल्याशिवाय ते तसं शक्य नाही. तसं अगदी मोठ्यातला मोठा गुरु जरी असला तरी मला ती अवस्था आल्याशिवाय सत्पुरुष समजून देण्याची खुबी सुद्धा कशी आहे बघा. बरं, आपल्याकडे बरं का, कृपा करा, कृपा करा. अरे तू सहन झाली पाहिजे ना. तुम्हाला गंमत सांगतोय, ते ज्ञान पूर्ण झालं की अज्ञान नाहीच मग, बरं का. अज्ञानाचा स्पर्श नाही तिथे. मग समाधान हे त्याचं लक्षण आहे. तुम्हाला मी कृष्णमूर्तींचं सांगितलं ना, व्हॉट डू यू वॉन्ट. त्यांचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये फ्रीडम फ्रॉम द नोन म्हणजे दृश्यापासून मुक्ती. फ्रीडम फ्रॉम द नोन म्हणजे दृश्य. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे, व्हॉट डू यू वॉन्ट. यू वॉन्ट सॅटिस्फॅक्शन. Satisfaction where there is no dissatisfaction.
मग सत्पुरुष काय सांगतात आणखी? काय कानडी मराठी सांगतात होय? काय सांगतात? अरे तेच खरा सत्पुरुष हेच सांगेल. समाधान. समाधान म्हणजे काय? तर इतकी तृप्ती की त्याच्यात वेगळी तृप्तीच नाही. म्हणून स्वाभाविकपणे तुम्ही बघा, प्रपंचात जो खरा शांत आणि समाधानी असतो ना, तो लोकांना आवडतो. तो स्वतः तो सुखी असतोच. बर, हे समाधान म्हणजे आनंद आहे. हा आनंदाचा आपल्याला अनुभव आहे का? बघा, तुमच्यावर एक मोठा प्रसंग आलाय. तुमचं कोणीतरी मेल आहे, त्या मरण्यापेक्षा पैशाचं नुकसान झालं हे जास्त. अस्वस्थ करायला पैशाचं नुकसान झालं. 1 रुपया देऊन तिकीट घेतलं आणि गेलं. बरं का? लॉटरीचं तिकीट. काय कमाल आहे बघा. 1 रुपया देऊन लाख रुपये मिळवायचे. माणसाची कशी तऱ्हा आहे नाही का? जिथे सहज आपलं फुक्यात मिळतंय ती यांच्यापैकीच आहे. तेव्हा तुम्हाला अतिशय दुःख झालंय. तुम्ही काय करता? निसता झोप आली की समाधान होतं. हे सगळं जे दडपण आहे, मनाचं टेन्शन आहे, ते नाही सोडत. अहो, त्या टेन्शनची गंमत अशी आहे, मी या डॉक्टर लोकांसमोर बोलत असताना माझी माहिती फार पक्की असते. बरं का? एका माणसाचं त्याच्यात वर्णन दिलंय. त्याला पोटातला अल्सर झालं. अल्सर म्हणजे जखम. बरं का? जखम झाली. कशाने झाली? टेन्शन अल्सर म्हणते. टेन्शनमुळे अल्सर झालं. डॉक्टरांना असं टेन्शन अल्सर म्हणजे अतिशय डोक्यात ताण पडला तर पोटात अल्सर होईल. काय चमत्कार आहे बघा, नाही का? तर टेन्शन संपूर्ण नाहीसं होणं हे समाधानाचं लक्षण आहे. लहान पोरासारखं काही नाही त्याला. असं झालं काय? तसं झालं. सांगण्याचं हेतू पुढे आहे. तर तुम्ही इतक्या दुःखामध्ये तुम्ही भिजलात म्हणजे तुम्हाला समाधान मिळतं. अज्ञान असून जो माणूस स्वतःला विसरला तर त्याला समाधान मिळतं. तर ज्ञान असून समाधान त्याला विसरला देहाला तर समाधान का मिळणार? म्हणून सगळ्यात ज्ञान मिळवण्याच्या अवस्थेमध्ये देहाचा विसर पडला. हे नामस्मरण करा. अरे देहाचा विसर पडला पाहिजे त्यामध्ये. तुकाराम महाराजांना ही युक्ती सापडली बा. सांगणारं कोणी नाही, स्वतः साधन करून करायचं. देवा आता ऐसा करी उपकार. लोक त्या शब्द बघा तुम्ही त्यांचे किती सुंदर आहेत. देवा आता एवढा उपकार कर. किती नामस्मरण करीत असत ते. बरं, पण मी नाम घेतो आहे ना, म्हणून देवा आता ऐसा करी उपकार. देहाचं विसर पाडीनच. हे समजलं. बरं, काही मागितलं का? म्हणाले तरीच हा जीव सुख पावे माझा. बरे केशी राजा कळवाले. मला ती युक्ती सापडली म्हणले भगवंता की देह विसरला की सुख आहे. आणि हे जे ज्ञान आहे तिसरं सांगतोय मी, हे तादात्म्याचं ज्ञान देह विसरल्याशिवाय होत नाही. आणि त्याला उत्तमात उत्तम मार्ग असेल आपल्यासारख्याला तर 2. एक बुद्धीचा मार्ग, त्याच्यात तो विसरला बुद्धीच्या विचारात तर, किंवा प्रेमाचा मार्ग. त्याला भक्ती म्हणतात, त्याला ज्ञान म्हणतात. बरं का? आता एक गंमत सांगतो आपल्याला. हे प्रेमी लफड काय आहे? बरं का? प्रेमाचं लक्षण असं आहे, ज्याच्यावरती प्रेम आहे त्याचं सारखं स्मरण राहतं. भगवंताचं प्रेम असल्याशिवाय नामस्मरण होणार नाही. पण इथे उलट न्याय. नाम घेतलं की ते प्रेम निर्माण होईल सहवासाने. बरं का? म्हणून नाम घ्यायचं. तर ती अवस्था अशी येते की दुनियातलं त्याला तुच्छच वाटतं सगळं. त्याचं उदाहरण सांगतो आपल्याला. आग्र्याचा लाल किल्ला आहे ना, रेड फोर्ट्रेस म्हणतात त्याला, तो बाबरनी बांधला. त्याचा उच्चार बाबूर आहे म्हणतात कोकणाचं. आम्ही आपलं बाबर ऐकून आहे. मूळ जो आहे तो मोगल होता ना, बाबूर म्हणतात. तेव्हा किल्ला बांधणं चालू होते. बाबर हा एक अतिशय सुविद्य राजा होऊन गेला. बरं का? त्याला काव्याची आवड होती, बागांची आवड होती, आणखी
म्हणजे मानवता होती त्याच्याजवळ, ईश्वराची श्रद्धा होती. तर किल्ला चालला असताना कुठपर्यंत बांधणं चाललंय म्हणून तो दिल्लीहून आला. उन्हाळा भयंकर, तुम्हाला माहिती असेल तिकडे तीही घेतात, भांग घेतात बरं का. उन्हाळ्यामध्ये आपण जसं चहा देतो की नाही तसं उन्हाळ्यामध्ये भांग देतात. तेव्हा कैद्यांना त्यांनी भांग दिली सगळ्यांना. तर त्याने गुरु नानकला धरला होता. गुरु नानकला का धरला होता? तर बेगारी म्हणतात ना, बेगारी म्हणजे लोकांना धरून आणायचे आणि कामाला लावायचे, त्याला बेगारी म्हणतात बरं का. असे बेगारी धरून तो किल्ला बांधण्यात चाललं होतं. त्यात नानकाला घेतलं. काय प्रारब्धाचा योग बघा. हा धरला तो काम करणं. तो त्या जेलरला काय म्हणायचा, अरे हमारा गुन्हा क्या है बतलाव, हम नहीं काम करेंगे. उगीच मला धरून आणलाय तुम्ही, मी नाही काम करणार म्हणायचं. त्या बाबर काय म्हणाल का, भाऊ ठीक चाललंय ना बरं का, हुजूर वो सब तो ठीक है मगर एक बेगारी है काम नहीं करता. असा एक बेगारी है काम करने, बुला बोले उसको, आन त्याला. आणला समोर, क्यों वही तुम काम क्यों नहीं करते. अरे हम क्या बेगारी है क्या म्हणाला, मी काय बेगारी आहे का म्हणाला बरं का. तेव्हा बाबर काय म्हणला, हे कहता सो बराबर आहे, हा जो बोलतो आहे हे बरोबर आहे बरं का. म्हणून बाबर समोर जो ग्लास केला होता भांगेचा, ते काही नाही हो, सगळ्यांना ते देतात तसं, तो त्याला दे म्हणाला. तो मला मी नाही पिता, मी नाही पिणार म्हणाला. का नाही पिणार. तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलंय ते बघा काय. तो काय म्हणाला, भांग तमारू धत्तुका बरं का, भांग तमाखू धत्तुरा उतर जात परभात. याचा अर्थ असा आहे, तुम्ही भांग प्यायलात, तंबाखू म्हणजे हिरवा तंबाखू खाल्ला, किंवा धोत्र्याचं बी असते ना ते तुम्ही जर सेवन केलं तर निशा चढते, पण सकाळी उतरते, ती काय कायम राहत नाही. नाम खुमारी नानका, नाम भगवंताच्या नामाची जी नशा आहे खुमारी, चढी रही दिन रात, रात्रंदिवस भरलेली आहे, म्हणजे ती उतरत नाही, चढलेली आहे, अशी चढली पाहिजे बरं का. नामाची नशा त्याच खूप आहे. खुमारी शब्द वापरला बरं का. खुमारी शब्दाचा अर्थ असा आहे उर्दूमध्ये, नशा चढली म्हणजे बेहोश होतो नाही का, काही भान नाही, पण नशा उतरायला लागली आहे आणि भान पुरतं आलेलं नाही, होश पुरतं आलेला नाही, अशी जी मधली अवस्था त्याला खुमारी म्हणतात. आपण मराठीत वापरतो खुमारी शब्द, पण त्याच्यात गोडी असते, त्याची छाया असते त्या नशेची, कारण पूर्ण नशा नाही आणि पूर्ण हे ज्ञानही नाही, होश नाही, अशी जी मध्य त्याला खुमारी म्हणतात. म्हणजे एक प्रकारच्या मस्तीमध्ये असतो ती. तर अशी नशा चढलेली आहे. ती नशा चढली की आत्मज्ञान होतं. अहो नशा म्हणजे समाधी आहे. समाधान शब्दामध्ये मूळ धातू समाधीचाच आहे बरं का. तेव्हा याला जो उपाय असेल तर त्याच्याशी तादात्म्य व्हायला पाहिजे बरं. याचं उत्तम उदाहरण सांगून जातो. आज 2 मिनिटं जरा आधी आपल्याला मिळाली. काय आहे, एक माणूस आहे, तो कधी रागावला नाही. हे कादंबरीच आहे ही, कधी रागावला नाही. आणि तुम्ही त्याला म्हणालात मला राग आला, काय झालं हो तुम्हाला, राग आला म्हणजे काय झालं, त्याला समजणारच नाही नाही का. कारण राग हा तादात्म्याने येत असतो. मी रागरूप होतो म्हणून मला राग आहे काय ते कळतं, नाही तर कळणारच नाही. संस्कृतामध्ये एक सुभाषित आहे, ते फारच छान आहे. की म्हणाले भगवंताच्या प्रेमाचं जे अनुभव आहे तो म्हणले प्रापंचिकाला कळायचा नाही. आणि दृष्टांत गायला नाही वंध्या विजानाती
गुरुवीम प्रसव वेदना. एखादी ही आहे बाळण झालेली बाई, तिला जे बाळ हे विताना कष्ट होतात, ते कष्ट काय असतात, ते पोट दुखणं म्हणा काय असतं, हे वंध्य स्त्रीला कळायचं नाही, मग पुरुषाला तर कळायचंच नाही. सहज सांगतो, आपले एकदा महाराजांची कंबर दुखत होती बरं का. तर आता एवढा लोकसंग्रहण, ते बायका काय झालंय काय झालंय काय झालंय, 5-25 बायका येऊन विचारून गेल्या. प्रत्येकाला उत्तर काय द्यायचं. तेव्हा एवढंच म्हणले, तुमचं म्हणले पाळीतन पोट कंबर दुखते नाही, तशी माझी दुखते म्हणाले. पुरुषाला कळायचंच नाही. किती तुम्ही प्रयत्न केला. वैद्यराज बरोबर आहे ना माझं म्हणणं. कसं कळेल मला सांगा, शक्यच नाही. अहो काही लोक असे असतात जन्मभर आजारी नाही, त्यांचं डोकं सुद्धा दुखलं नाही, ते म्हणे मला डोकं दुखतं म्हणजे काय होत हो म्हणाले, असं म्हणतील ते होय ना. तेव्हा तादात्म्यानं ते ज्ञान आहे, आणि ते ज्ञान होण्याकरता माझा मी नाहीसा केला पाहिजे, तरच ते ज्ञान होईल. म्हणून विद्या ही व्यर्थ का आहे, ती मीपणा वाढवतो बरं का. समर्थांचा श्लोक फार छान आहे. जनी हित पंडित सांडित गेले. पंडित लोक अहंता गुणे ब्रह्मराक्षस झाले, काय कोणा ठेव, पण पंडित सांगित गेला, त्याचा अहंकारच वाढत जातो त्याचा, नाही का. मग याला काय उपाय काय आहे, स्वतः विसरायला शिकावं. स्वतः विसरण्याचा मार्ग काय, प्रेम मार्ग हा ते खराच. पण एक सांगून ठेवतो, आपलं अज्ञान जे आहे ना, त्याची 3 अवस्था आहेत. जागेपण, स्वप्न आणि गाढ झोप. तुम्ही म्हणाल अज्ञानाचं कसं लक्षण आहे. जागेपणी तुम्ही मला खरं सांगा, मला सगळं कळतं असं वाटतं का. हे परवा आपलं झालं नाही. कुणीच म्हणाला मला सगळं येतंय, लहान पोरासारखं हो, शाणा कोण मी म्हणतो, तशी आपली स्थिती आहे बरं. आणि सगळे आपण वय झालेली लहान पोट्टे आहोत बरं का. काही नाही, खरं काही नाही. त्यात लहानपणी ते सगळे घालतात, आपण लुगडे नेसतो, धोतर नेसतो, याच्या पलीकडे फरक काही नाही आपल्यामध्ये. आणि म्हातारा झालं तर आणखी जास्त काही विचारू नका. हा, मग जागेपणी अज्ञान. स्वप्न का पडतं आहे का जाणे, काय स्वप्न तुम्हाला का पडतं, मला हे स्वप्न पडावं म्हणून पडतं का आपल्याला, नाही. किती अज्ञान आहे बरं. ते काय त्याच्यामध्ये नाना तऱ्हा दिसतात स्वप्नात, हे का काय कळत. गाढ झोपेत तर नाहीच नाही काही, नाही का. हे अज्ञान नाहीस होण्याकरता एक कल्पना 3ही अवस्थात घातली पाहिजे. ती अवस्था 3ही ह्याच्यात आपल्या, ती कल्पना जर 3ही अवस्थांना व्यापून गेली तर तो त्या अवस्थेच्या पलीकडे जातो. त्याला तुरीय अवस्था म्हणतात. आणि ती ज्ञानाची अवस्था. म्हणजे काय होतं, त्यांची भाषा सांगतो. या 3ही अवस्थात मी देह आहे, मी देह ही आहे, तिथे मी देव आहे अशी अवस्था, मी तोच आहे. ते होण्याकरता असं साधन पाहिजे की 3ही अवस्थात ते चाललं पाहिजे. तुमचं आमचं बंगल्याला जागे पण धूळ होत नाही, नाही का. ते रानडे काय म्हणायचे, मी ऐकलेले कानाने, पुण्याला होते तेव्हा त्यांचं सिटिंग म्हणजे ते लोक जॉब करीत बसले होते. आपल्याकडे म्हणाले फर्स्ट क्लास कोण, पण फर्स्ट क्लास पेक्षा डिस्टिंक्शन कोण, म्हणजे फर्स्ट क्लासच्या पलीकडे की नाही बरं का. तो म्हणाले जो जागेपणचा सगळा वेळ नामात घालतो तो डिस्टिंक्शन बरं का. ऐकावं नुसतं आपण आपलं. आपली करिअर 3rd क्लासची आहे. आता रेल्वेला 3rd क्लास नाही, पण आपल्याला आहे 5th क्लास. 5th क्लास म्हणतात त्याला. दुसरा म्हणाले 2nd क्लास, जो 6 तास बसतो. 6 तास बसला की जॉब करायला बसतो. काय हो, ऐकायला सुद्धा झोप येते, तर ज्ञान घ्यायला बसायला काय किती कठीण असेल. 6 तास. ते म्हणले मग इतकंही बसत नाही. मग म्हणाले 3 तास, 1 प्रहर. हा म्हणले 5 क्लास. बाकीच्याला क्लास नाही, तो आहे म्हणाले वर्गात आपला. का हो, आता ते बोलून गेले नाही का. मग 3ही अवस्थात जायचं म्हणजे काय असेल. व्यवहारात त्याला वेळच म्हणणार.
अगदी म्हणून प्लेटोने त्याला डिव्हाइन मॅडनेस असं म्हणतो. काय 3000 वर्षापूर्वी तो बोलून दिला. हे वेड आहे आणि दिव्य वेड आहे. सारखं तेच तेच तेच. बरं का, म्हणजे वेड लागणं हे जसं तसं ज्ञानेश्वर महाराजांनी ते 3 अवस्था नाही का वर्णन केलेल्या. आवडी नाही का, मग व्यसन आणि वेड. बरं का, 6व्या अध्यायामध्ये बरं पहिल्यांदा आवड उत्पन्न होणं, मग त्याचं नाद लागणं असं म्हणा तुम्ही, आणि मग वेड लागणं. असं सांगण्याचा हेतू काय, तादात्म्य व्हायला पाहिजे. तुम्हाला एक खूबी सांगून ठेवतो. तादात्म्य होण्याला आपण कोणता विषय चालेल. समजा तुम्ही गायन शिकतात किंवा गाणं आहे, गाताना तुम्ही तन्मय झालं पाहिजे. ते काल बालगंधर्वाचं सांगितलं ना, बालगंधर्वाचं, तेव्हा त्यांना आपण आतून काय येतंय काय येतंय कुणास ठाऊक, कारण तादात्म्य आहे त्याच्याशी. आणि सगळ्यांना हे येतं. बरं का, तुकाराम महाराज म्हणाले, विठ्ठल माझ्या तोंडावून बोलतो म्हणजे काय, आज इतकं तादात्म्य झालेलं आहे की मी नाहीच आहे, तो आहे. बरं, ही अवस्था येते माणसाला. ते तुम्ही काही करा म्हणत असताना मी मनात जीभ चावतो. कारण मनुष्य दारू पितो, मनुष्य अफू खातो, हे तादात्म्य येण्याकरताच खातो. आम्हाला एक साधू भेटले, इथे आले होते. तो एका पायावर उभा राहायचा. बरं का, सारखा एका पायावर उभा राहायचा. हे युपीचा होता ग्रस्त. पण तो ध्यान करायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा भांग प्यायचा. भांग घेऊन हे चिलीम घ्यायचा. बरं का, गांजा एकच गांजा पिऊन मग सुरुवात. तर मी म्हणलं हे काय रे बुवा. तर तो काय उर्दूमध्ये हिंदीमध्ये तो म्हणला, असं आहे साहेब की म्हणला की चिलीम पिता पिता तंद्री लागते. बरं का, आणि ती तंद्री संपली, आपलं चिलीम संपली की ती तंद्री त्या याच्यात टिकते 3 तास 4 तास, जोपर्यंत चिलमीचा अंमल आहे तोपर्यंत टिकते. त्यात काय होतं, त्याचं असेल पण नाही ते चिलीम राहते आणि तंद्री जाते, मग नुसती आपली चिलीम राहते. बरोबर, ते जाऊ द्या. पण काय करतो, देह विसरतो सुद्धा. असं काहीतरी तुम्ही करा. बरं का, की त्याच्यामध्ये रमून गेलं पाहिजे. तुम्हाला एक मोठ्याचं उदाहरण सांगतो. कार्ल मार्क्स होता ना, केवढा मोठा थिंकर तो कार्ल मार्क्स. हे कम्युनिझमचा हो. बरं का, तर त्याची बायको श्रीमंताची मुलगी होती. तर तिला क्षय झाला. औषधाला पाणी नाही म्हणून, आपलं पैसा नाही म्हणून ती मेली. लक्षात ठेवा, गरिबीमुळे. बरं का, तर राहायचं अशा खोपट्यामध्ये 4थ्या मजल्यावर, औषध नाही पाणी नाही धड. बरं का, आणि ती झिजत मेली. तेव्हा जेव्हा शेवटच्या आठवड्यात ती आता जगत नाही असं ठरलं, त्याला सहन होईल. मग मनाला विरंगुळा देण्याकरता तो अल्जेब्रातली गणित सोडवीत बसायचा. मॅथमॅटिक्स हा असा विषय, गणित हा, मनुष्य त्यामध्ये विसरूनच जात स्वतःला. बरं का, सांगण्याचा हेतू काय, हे असं करण्यापेक्षा साधन असं पाहिजे जे माझ्या स्वाधीन पाहिजे. सत्पुरुषाच्या सहवासात हेच घडेल, पण तो 24 तास मिळणं फार कठीण आहे, भाग्याची गोष्ट आहे. मग आपल्याला कसं पाहिजे, माझ्या हक्कामध्ये पाहिजे, मला किंवा हे असेल तर भगवंताचं नाम आहे, त्याच्यासारखं दुसरं नाही. एवढा ज्ञानाचा विषय पुरे, उभी त्याचं ओकारीच व्हायची आहे, आमची ओकारीच आहे ती. बरं का, पण मग हे करता सुरुवात कुठे करायची, ती आजच्या ओबीमध्ये आहे. पुढे म्हणाले की जयाचे सावाये जीव ब्रह्म उपर लाहे, ब्रह्म त्रिवात्री जाये उदास जेणे. सद्गुरूचं वर्णन आहे. ते म्हणाले सद्गुरूचा जर सहवास झाला, सद्गुरू हा सखा झाला, सावाय म्हणजे सखा झाला, तर म्हणाले ब्रह्मापर्यंत पोचतो. आणि ते जर नसेल जीवनात, तर त्या सत्पुरुषाच्या ऍब्सेन्स म्हणजे गैरहजेरीमध्ये याला परमात्म स्वरूप
काडीच किंमत राहत नाही, गवताच्या काडी इतकी सुद्धा किंमत राहत नाही. मग त्याचा सहवास आपल्याला पाहिजे. सहवास व्हायला की नाही, महाराजांचे दृष्टांत देऊन मी बस करतो, मग उद्या सांगेन. एक जावई बुवा होते जुन्या पद्धतीचे. तेव्हा सरदार त्यांचे सासरे पहिल्या याला गेले दिवाळसणाला. ते मग पूर्वीचं फर्निचर तुम्हाला माहिती आहे, जड म्हणून लाकडाचं ते आणि बर्माटिक नाही का, अगदी उत्तम पैकी फर्निचर. तर त्यांच्याकडे एक शिशवी पलंग होता. शिशवी म्हणजे काळं लागू जड असतं पाडते, मोठा डबल बेडचा पलंग बिलंग होता. तो कधी तो वापरीत नसत. पूर्वीची काही राहिली नाही सरदार की काय, पण जावेबाची तिथे सोय केली निजायची रात्री. बरे का, तर मग दुसऱ्या दिवशी उठले जावेबा, काय झोप आली ना, आली म्हणाले, पण मोठी संगत घडली. हा वा, बरं का, काय झालं, रात्रभर ढेकणाने बेजार केलं म्हणले मला. बरं का, निजू दिलं नाही म्हणाले. महाराज गोट सांगून म्हणायचे, त्या ढेकणांचा सहवास झाला असं म्हणता येईल का? महाराजांच्या एका पत्रात आहे, देहाने देह पाहिला तरी ते दर्शन नव्हे माझा. ते दर्शन नव्हे म्हणाले, तो जिथे आहे मनाने तिथे मी जाणं म्हणजे त्याचा सहवास, त्याच भेट आहे त्याशी. म्हणून म्हणायची, जो नामात आहे त्यालाच माझं दर्शन आहे, बाकीच्यांना नाही. असं जर असेल तर मग आपल्याला संतांचा सहवास घडायचा म्हणजे तो ज्या भगवंताच्या प्रेमात आहे त्या प्रेमाची थोडी तरी आपल्याला जाणीव पाहिजे, तो सहवास होईल. तो खरा सहवास जर झाला तर मग काय हो, ब्रह्म ब्रह्म नाही, तो ब्रह्मस्वरूपच असतो. त्यामुळे ब्रह्माला आणखी काही करावं लागत नाही. बरं, असं ते आहे. याचं उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो. तुमच्यापैकी काही लोक जे गाणं शिकलेले असतील ना, किंवा ज्यांची धारणा बरी आहे, समजा तुम्ही एक नाटकाला जाऊन आहात आणि सुंदर गाणं ऐकलं, तुम्हाला गाता येत नाहीये, पण ते ट्यून्स जे आहेत ते स्वर आप किती वेळ राहतात, अहो दिवस दिवस नाही. जे शिकलेले लोक आहेत ना, ते तर महिना महिन्यात ते डोक्यात ठेवू शकतात. हे आहे ना, हा सहवास आहे. तो सहवास नामाने साधतो, साधावा. नाही तर नाम घेतोय ते तर चालूच आहे. लोक म्हणतात नाही नामस्मरण, ते तर चालूच आहे म्हणाले. असं करून बघायचं नाही. त्याच्यामध्ये त्याचं अनुसंधान जर टिकेल तर बरोबर तो तिकडे जाईल. हा या ओवीचा अर्थ आहे. तर हा उद्या सांगेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम.